वैभव सूर्यवंशी निघालाय सचिन सरांचा रेकॉर्ड तोडायला. सचिन सर तर क्रिकेटचे गॉड मानले जातात. देव मानले जातात सचिन सर. त्यांचा रेकॉर्ड तोडायला निघालेला आहे हा 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी. पोराचा जन्म रेकॉर्ड तोडण्यासाठीच झालाय का? हा प्रश्न देखील आता उपस्थित होतो. कारण मित्रांनो सचिन सरांचा रेकॉर्ड काय आहे, की 16 वर्ष 215 दिवसांनी सचिन सरांनी इंडियन क्रिकेट टीममध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर कोणीही असं झालं नाही, की एवढ्या कमी वयामध्ये इंडियन क्रिकेटमध्ये डेब्यू करू शकल. मित्रांनो, सचिन सरांनंतर आता वैभव 2026 मध्ये इंडियन क्रिकेट टीममध्ये डेब्यू करणार आहे. साधी-सुधी सीरीज नाही मित्रांनो. भारतामध्ये पण खेळवली जाणार नाहीये. ही सीरीज खेळवली जाणार आहे इंग्लंडच्या त्या भूमीवरती, आयर्लंडच्या त्या भूमीवरती, जिथं मित्रांनो बॉल जो आहे तो वळतो, स्विंग होतो. जिथं क्रिकेटचा उदय झाला, तिथं याचा डेब्यू होणार आहे. विचार करा मित्रांनो, या इंग्लंड सीरीजसाठी मोठमोठे जे क्रिकेटर्स असतात ते तगादा लावून बसलेले असतात, की आम्हाला संधी भेटेल, तुम्हाला संधी भेटेल. परंतु संधी देण्यात आलेली आहे 15 वर्षाच्या वैभवला. 15 वर्षाच्या वैभवने 2026च्या IPLमध्ये जी कामगिरी केली, या कामगिरीचं फळ हे वैभवला भेटलेलं आहे. मित्रांनो, या 2026च्या IPLमध्ये 776 रन हे वैभव सूर्यवंशीने मारले. ऑरेंज कॅप जिंकली. मित्रांनो विचार करा, विराट कोहली, के-एल राहुल, रजत पाटीदार, शुभमन गिल यांसारखं मोठं कॉम्पिटिशन हे आपल्या भारतातनंच होतं. बाहेरचे जे खेळाडू होते ते देखील आपल्या ह्याच्यामध्ये होते. क्लॅशनसारखा खेळाडू या ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये होता. ड एवढे मोठमोठे खेळाडू असताना देखील ह्या 15 वर्षाच्या पोराने सर्वोत्तम कामगिरी करत 776 रन मारून ती ऑरेंज कॅप जी आहे ती स्वतःच्या डोक्यावरती घातली आणि 2026च्या IPLमध्ये सर्वात जास्त सिक्सेस मारणारा हा खेळाडू बनला. मित्रांनो सिक्सेस त्याचे 74 सिक्सेस त्याने मारलेले आहेत. क्रिस गेल द युनिव्हर्स बॉसचा रेकॉर्ड त्यांनी या सीझनमध्ये मोडला. 2011 साली हा रेकॉर्ड झाला होता. हा रेकॉर्ड मोडलेला आहे 2026 साली. एवढं वर्षाचा टाईम लागला मित्रांनो हा रेकॉर्ड मोडायला. आजपर्यंत कोणच हा रेकॉर्ड मोडू शकलं नाही. मोठमोठे बॅट्समन झाले आपल्या भारतीय क्रिकेट टीमचे, यांनी देखील हा रेकॉर्ड मोडता आला नाही. वैभव सूर्यवंशीने 2026 मध्ये हा रेकॉर्ड मोडलेला आहे. 74 सिक्सेस त्याने मारलेले आहेत. एवढी मोठी कामगिरी केलेली आहे. एलिमिनेटरमध्ये याचा परफॉर्मन्स दिसला, सेमीफायनलमध्ये याचा परफॉर्मन्स दिसला. मित्रांनो यांनी संपूर्ण जीव लावला होता राजस्थानसाठी कप जिंकवण्यासाठी. परंतु राजस्थानचे इतर प्लेयर जे ते 10 जण ते काहीही चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवला नाही. वैभवच्या एकट्याच्या जोरावरती ही टीम त्या सेमीच्या मॅचमध्ये पोहोचली. वैभवला अपेक्षा होती त्या मॅचमध्ये पण त्याने रन मारले, 214 रन मारले. परंतु त्या मॅचमध्ये बॉलर्सने कुठल्याही प्रकारची चांगली कामगिरी केली नाही. म्हणून ते राजस्थान रॉयल्सचं कप जे आहे ते यावर्षी येता-येता राहिलं. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो एवढी चांगली परफॉर्मन्स दाखवून एवढ्या मोठ्या मॅचेसमध्ये खेळून IPLची जी एलिमिनेटर मॅचेस असतात मित्रांनो, त्या साध्या नसतात. त्यांच्यामध्ये खेळणं तुमच्यामध्ये तेवढा एक्सपिरियन्स पाहिजे. विराट कोहलीसारखे प्लेयर या मॅचेसमध्ये चालतात. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायची गरजच नाही. काय खेळला विराट फायनलच्या मॅचमध्ये त्याच्या जोरावरती RCBने यावर्षीचं कप उचललं. हे मोठे खेळाडू जे असतात ते मोठ्या खेळाडू, मोठ्या मॅचचे खेळाडू असतात मानलं जातं आणि त्याच्यामध्ये एक 15 वर्षाचं पोरगं येतं आणि 776 रन मारतं या सीझनमध्ये. ऑरेंज कॅप घेतं. एलिमिनेटर्समध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवतो, सेमीजमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवतं. टीमला जिथं गरज होती तिथं चांगला परफॉर्मन्स दाखवला. 97-96 रन मारले आणि हे सगळी मेहनत मित्रांनो, ही सगळी मेहनत कामाला कुठं आली? तर त्या इंडियन क्रिकेट टीमच्या सिलेक्टरचं मन जिंकण्यामध्ये. मित्रांनो, इंडियन क्रिकेट टीमचे जे सिलेक्टर्स आहेत त्यांनी एक स्टेटमेंट दिलं, की आम्ही जो विचार केला, की पहिला आम्ही याला सिलेक्ट करायचं कारण याच्या आजूबाजूला पण कोणता प्लेयर नाहीये आताच्या घडीला. त्याचा फॉर्म, त्याचा सगळ्या गोष्टीचा वापर आपण करून घेतला पाहिजे. हा विचार इंडियन क्रिकेट टीमचे जे सिलेक्टर्स होते त्यांनी केला. विचार करा मित्रांनो, ज्या क्रिकेटच्या कॉम्पिटिशनमध्ये 160 कोटी देशवासी आहेत आपले आणि याच्यामध्ये मित्रांनो त्या 11 मध्ये खेळण्यासाठी करोडो लोकं खेळतात. ते अपेक्षा आहे त्यांची, की आपण पण जाऊन कुठेतरी खेळेल. पण तिथं स्वतःच्या टॅलेंटच्या जोरावरती IPLमध्ये धुमाकूळ घालून, विराट कोहलीकडनं कॉम्प्लिमेंट घेऊन, युवराज सिंगकडनं कॉम्प्लिमेंट घेऊन, मोठमोठे लेजेंड्स मित्रांनो बाहेरच्या देशामध्ये डिस्कस होतंय आज पण. लॉर्ड्सवरती मॅचेस चालू आहेत इंग्लंड व्हर्सेस न्यूझीलंड. तिथं डिस्कशन होतंय, की 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला जर लॉर्ड्सवरती खेळवलं, तर तो कसा परफॉर्मन्स करेल. तुम्ही एवढे मोठे ज्यावेळेस बनता, एवढे एक्स्पेक्टेशन तुमच्याकडे वाढतात, तर विचार करा तुम्ही साधे खेळाडू नाही आहेत. हे वैभवच्या उदाहरणावरनं स्पष्ट होतं आणि यामध्येच मित्रांनो सिलेक्टरचं मन त्याने
जिंकलेलं आहे. सिलेक्टर्सला भाग पाडलेलं आहे, की मी डिझर्व्ह करतो, की मी खेळू शकतो आणि म्हणूनच वैभवला संधी देण्यात आलेली आहे या 2026च्या या सीरीजमध्ये. ओडीआयच्या मॅचेस आहेत. मित्रांनो, यामध्ये T20 मॅचेस आहेत. आयर्लंड विरोधात पण मॅचेस आहेत. आयर्लंडचे सामने झाल्यावरती इंग्लंडचे सामने होतील आणि यामध्ये जर वैभवने चांगला परफॉर्मन्स दाखवला, तर नक्कीच मित्रांनो मी तुम्हाला कल्पना देईल, की त्याला पुढच्या 10 ते 20 वर्षामध्ये तो एवढा सक्सेसफुल बनू शकतो. कारण हे इंग्लंडचे पिचेस जे असतात, ते साधे-सुधे नाही आहेत मित्रांनो. ते पाटा नसतात. तिथं बॉल जे आहे, ते बॉल स्विंग होतो. हवेने पूर्णतः वळणारा बॉल असतो. तिथं परफॉर्मन्स करायला मोठमोठ्या प्लेयरला घाम फुटतो. यामध्ये लेजेंड्स जे असतात, रोहित शर्मा, विराट कोहली यांसारखे खेळाडूच तिथं चाललेत आजपर्यंत. के-एल राहुल चाललाय. हे असे लेजंड प्लेयर चालतात. साध्या-सुध्या लोकांचा खेळ नाहीये तिथं. याला संधी देण्यात आलेली आहे. जर याने संधीचं सोनं केलं, तर नक्कीच मित्रांनो याच्यासारखा प्लेयर आपल्याला कधी भेटणार नाही. एक हिरा लाभलेला आहे आपल्या इंडियन क्रिकेट टीमला आणि हा हिरा जाऊन पुढे जाऊन दुंगामाका घालणारे, धिंगाणा घालणारे हे सांगायला काहीही मनामध्ये खंत ठेवू नका. नक्कीच वैभव सूर्यवंशीच्या या सिलेक्शनबद्दल तुम्हाला काय वाटतं? सचिनचा तर रेकॉर्ड तुटणारच आहे आता. काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया एका अशाच व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.